100हून अधिक हुतात्म्यांच्या दृढ विश्वास आणि प्राणाच्या आहुतीमुळे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्राची संस्कृती, कला आणि भाषा साजरी केली जाते. के.सी. महाविद्यालयातील मराठी मंडळ हे मुंबई शहरामध्ये मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे मौल्यवान काम करत असते. याचेच उदाहरण म्हणजे त्यांचा नवीन कार्यक्रम, ज्याचे नाव आहे ममची बैठक. हा एक पॉडकास्ट आहे जिथे महाविद्यालयातील मुलं अनेक विषयांवर दिग्गज पाहुण्यांसोबत चर्चा करतात. पंढरपूर येथे गावात जन्म घेऊन आज देशभरात आपल्या नृत्याने मन जिंकणारा म्हणजेच आजचा आमचा पाहुणा दिगंबर पवार. महाराष्ट्राची संस्कृती, लावणी या नृत्य प्रकाराचा गुणवंत कलावंत आज इथे हा आपला पॉडकास्ट गाजवायला आणि सर्व मुलींना लाजवायला आलाय. राम नारायण रुईया महाविद्यालयातून BMM पदवी प्राप्त असलेली उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका म्हणजेच आपली आजची पाहुणी अक्षया नाईक. तिने हिंदी आणि मराठी भाषेंमध्ये अनेक सिरियल व एकांकिकांमध्ये काम केले असून इंडस्ट्रीमध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तर आता मला असा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही दोघांनी सुद्धा कला या क्षेत्रात खूप काही केलेलं आहे, तर तुमचा या क्षेत्रात प्रवास कसा झाला आहे असं मला विचारायचं. नाही कर सुरुवात. कर तू सुरुवात. मी फर्स्ट करतो. अरे बापरे, लेडीज फर्स्ट. हा तसं नको मग मला. सॉरी प्रवास खूप अगदी लहानपणीच सुरू झाला. मला अभिनयाची, नृत्याची आवड आधीपासूनच होती. मी 4 वर्षांची होते तेव्हा पहिलं नाटकाचं शिबिर केलं. त्यानंतर काही वर्षांनंतर मी बालकलाकार म्हणून एका मराठी चित्रपटात काम केलं आणि त्याच्यानंतर मला माहिती होतं की मला ह्याच क्षेत्रात राहायचंय. कारण स्टेजवर जाण्याची जी एक मजा असते किंवा ती एक नशा असते असं आपण म्हणू शकतो. आणि मला वाटतं की ही एकमेव नशा आहे, एकमेव काय म्हणतो व्यसन आहे जे प्रत्येकाला असलं पाहिजे. आणि आय थिंक घरच्यांची खूप छान साथ होती. मला घरून खूप छान प्रोत्साहन मिळालं. मी लहानपणापासून प्रत्येक सुट्टीत आई मला एखाद्या नाट्य शिबिरात घालायची. सो मी तशी आवड तशी निर्माण झाली. शाळेत अनेक कार्यक्रमांमध्ये मी भाग घ्यायचे, त्यामुळे ती म्हणतो ना माझी जी काही आवड होती ती छान प्रकारे जोपासली गेली. असं नव्हतं कधीच घरी की अरे एक चित्रपट केला लहानपणी तर चला आता ऑडिशन्सनाच घेऊन जाऊया आणि कामच करूया. कधी कधी तेव्हा वाटायचं जेव्हा मी इतर लहान मुलांना टीव्हीवर बघायचे की अरे मलाही जायचंय. पण एकदा मला अजूनही हा एक छोटासा किस्सा आहे, मला आत्ता आठवतोय. मी ना लहान मुलांचं अंताक्षरी लागायचं झी हिंदीवर. सो मी खूप हट्ट केला होता एकदा की मला जायचंय, आपण जाऊया, इथेच तर आहे ऑडिशन, मला गाणी येतात असं मी म्हणाले. तर माझी आई मला म्हणाली बरं ठीक आहे, आई आणि बहीण, आणि मला बसवलं आणि त्यांनी मला एक 4-5 प्रश्न सांगितले की बरं मग ह्या गायकाचं ह्या चित्रपटातलं गाणं कुठलं, किंवा हा म्युझिक डायरेक्टर आणि ह्या गायकाचं एखादं गाणं सांग. आणि मला ते आलंच नाही. सो त्यावेळेला मला असं रिअलाइज झालं की कुठलीही गोष्ट करण्याआधी त्याचं शिक्षण, त्याचं चांगलं प्रशिक्षण आपलं झालं पाहिजे. आणि नुसतंच नेम आणि फेम आहे म्हणून आपल्याला ते करायचं नाहीये, ही जाणीव मला तेव्हा झाली. आणि त्यामुळे मी खूप लकी मानते स्वतःला की माझ्या आईवडिलांनी कधीच मला त्या क्षेत्रात इतक्या लहान वयात नाही नेलं. त्यामुळे आत्ता मी खूप उशिरा, तसं बघायला मी कॉलेज सुरू असताना मी नंतर कामाला सुरुवात झाली माझ्या. पण बॅकस्टेज काय असतं किंवा अगदी एकांकिका स्पर्धेपासून ते पहिली माझी मालिका मिळाली ती, तो एक जो प्रवास होता ना तो मला पूर्ण करता आला. त्यामुळे आता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की ठीक आहे, माझं बालपण एखाद्या लहान मुलीसारखं गेलं. मला खूप खेळता आलं, शिकता आलं, बऱ्याच गोष्टी नवीन नवीन करता आल्या. आणि त्यामुळे आता जे काही थोडंफार
मी मिळवलंय त्याची किंमत आहे मला. थँक्यू. पण तुमच्याकडेच आहे. तसं बघायला गेलं तर एका गावातून आलोय मी. सो तिकडे ही मेंटॅलिटी नसते लोकांची. एक मुलगा डायरेक्ट तो स्त्रीच्या वेशात येऊन लावणी करेल किंवा कोणतीही कला करेल. तर त्यावेळेस असं असायचं की मी जरी फक्त प्रयत्न जरी केला तरी ही गोष्ट करू नको. म्हणजे स्टार्टिंगपासून असं होतं की तू त्या क्षेत्रात नकोच जाऊ, कारण एक मिडल क्लास फॅमिलीचा तो प्रॉब्लेम असतोच. आणि मी तो प्रवास चालू ठेवला, पण तो कोणाला न सांगता. ॲक्च्युली मी काय 8वीत वगैरे असेल त्यावेळेस मी आमच्या शाळेतल्या गॅदरिंगमध्ये एक हिंदी सॉन्ग घेतलं होतं, ते पण स्त्री वेशातलं. आणि त्यावेळेसपासून माझी स्कूल लाईफ म्हणजे स्पॉइल झाली बोलू शकतो. कारण तिकडे असा प्रॉब्लेम होतो की हा मुलगा आहे आणि मुलीचं काम करतोय, तर त्या मामू किंवा बऱ्याचशा अशा काही कमेंट असतात, त्या कमेंट मला मिळाल्या. मग नंतर मी तिथून पॉज घेतला. आणि घरच्यांना असं होतं की तू काहीतरी कर, वेगळं काहीतरी कर. तर मी आधी जॉब केला, स्टेबल झालो, आणि नंतर एक प्लॅटफॉर्म होता टिकटॉक नावाचा, त्याच्यावरती मी चांगला व्हायरल झालो. आणि मग तिथून मला लोकांनी सांगितलं की तू फक्त फेट्यावरती आणि कुर्त्यावरती, म्हणजे मी फेट्यावरती आणि कुर्त्यावरती लावणी करायचो, आणि बरेचसे लोक मला फेटा आणि कुर्ता याने सोडकायचे. मग लोकांनी सांगितलं की यार तू साडीवरती ट्राय कर. मग मी ते हळूहळू प्रयत्न करायला लागलो. आणि पहिला जो काही चान्स भेटला तो झी युवावरती त्याच्यावरती मला लावरे तो व्हिडिओमध्ये मला पहिला हे भेटला. मग तिथून माझी जर्नी चालू झाली. काय बात आहे. तर आज जसं की तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र दिनासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. पण आजची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये मराठी कल्चर किंवा मराठी संस्कृती किती जास्त त्या पिढीला आवडते, किती जास्त ती पिढी जोपासेल मराठी संस्कृतीला, मला काय वाटतं? तर आपली मराठी पिढी काय होतं की आपल्या आधीचे जे एक पिढी होती त्या पिढीने आपल्याकडे तशीच्या तशी सुपूर्त केली होती. पण आपली जी पिढी आहे तशीच्या तशी पुढे नाही नेत आहे. त्याच्यामध्ये काहीतरी व्हरायटी शोधते आणि नवीन काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न करते. पण लोकांना असं वाटतं की ती जे जुनं होतं ते तसं नव्हतं, जे नवीन दाखवतात हे तसं आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. आता मी म्हणजे लावणीच करतो, त्याच्यामुळे मी लावणीचं एक उदाहरण देईन की पहिलं लावणी पूर्ण अटायर करून नऊवारी साडी घालून लावणी करावी लागायची, आणि करतात ही अजून खूप असे कलाकार आहेत करतात. पण आत्ता काय झालंय की ते एक वेगळं काहीतरी वेअर करून आणि DJ सॉन्गवरती करायचं. मग ते लोकांना असं वाटायला लागलं की लावणी आहे ती. मला उदाहरण हे सांगायचं होतं की जे जुनं आलेलं आहे ते कोणीच नाही हे करत, कारण त्या लोकांना असं ते बोर झालंय असं वाटतं. पण ते बोर नाही आहे, त्याच्यातलं भावना किंवा त्याच्यातला एक भाव असतो तो नाही समजून घेत आहेत. लोकांना तात्पुरता एन्जॉयमेंट पाहिजे की हा खूप छान नाचते, पण लावणी आतमध्ये आपल्या मनात उतरली आणि ते आपल्या मेंदूला विचार करायला लावते की लावणी काय आहे, ती लावणी कोणी बघत नाही. तर मला असं वाटतं की आताच्या पिढीने ती लावणी बघावी आणि आत्मसात करून पुढे न्यावी. असं म्हणतात की कला आत्मसात करणं ही सुद्धा एक कलाच आहे. हो. तर मला तर वाटतं की त्यांनी आत्मसात करावी. पण मी तुलाही विचारेन की तुला काय वाटतं? माझं एक दादा जे म्हणतोय ते तर झालंच, पण त्याच्यावर मला अजून एक गोष्ट ऍड करायला ही आवडेल की किती आपण म्हटलं ना तरी जी जेनझी पिढी आहे, आपण आता तुम्ही सगळेच इथे जेनझीच आहात, पण बरेचदा आपण बघतो की त्यांच्या नावाने म्हणतो ना एक घंटा वाजत असते की ह्यांना तर काही येतच नाही, हे म्हणजे असेच आणि तसेच. बट आय थिंक जेनझीमध्ये ती समज आहे गोष्टींना बदलून घेण्याची. डेफिनेटली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारची लोक भेटणार आहेत. सो रादर दॅन फोकसिंग की कुठली ती मुलं आहेत जे नाही त्याला आत्मसात करत आहेत, त्यापेक्षा छोटा चंक का होईना, मोजकी लोक का होईना, पण जी लोक त्या गोष्टींना पुढे नेत आहेत त्यांना आपण सपोर्ट करूया असं मला वाटतं. कारण एक असा भाग आहे, आय थिंक पुढची जनरेशन, आता जे सध्या तुम्ही सगळे जे कॉलेजेसमध्ये आहात किंवा आमची जी पिढी आहे, सेम की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली आहे, आता जर तुम्ही त्यात तुमचा टच ॲड नाही केला तर तुम्ही नवीन काय देणार आहात.
एक बेसिक रूल आहे जे इंग्लिशमध्ये म्हणतात ना, दॅट चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. हा नेचरचा रूल आहे की प्रत्येक गोष्ट बदलणारच आहे, त्यामुळे काळाप्रमाणे आपल्याला पण बदलावं लागणार, पण त्याचा जो मेन इसेन्स आहे ना तो आपण विसरलो नाही पाहिजे. आणि आय थिंक मला तरी पर्सनली असं वाटतं की आता सिम्पल उदाहरण आहे मराठी वाङ्मय मंडळ. आता अगदी म्हणजे मी 11वीत होते तेव्हा माझ्यापेक्षा 5 वर्ष 10 वर्ष सिनियर जे होते त्यांचे किस्से मी ऐकले होते. ते अगदी आता मी ग्रॅज्युएट होऊन 10 वर्ष झाली तरीही मराठी वाङ्मय मंडळ आपल्या मुंबईच्या कॉलेजेसमध्ये तितक्याच ताकदीने सगळ्या कॉलेजेसमध्ये काम करतंय. याचा अर्थ ती गोष्ट विसरली जात नाहीये, पण प्रत्येक बॅच बरोबर प्रत्येक 5 वर्षांनंतर 10 वर्षांनंतर ती लोक त्यांचं काहीतरी एक घेऊन येते. कारण जर तुम्ही तुमची एक आयडेंटिटी स्वतःची नाही क्रिएट केली तर पुढच्या पिढीला आपण काय सांगणार? मग ते तुमचं काहीच नसणार. ते येताना हेच येणार की अरे आमच्या सिनियर्सच्या वेळेचं किंवा आमच्या आईच्या किंवा आमच्या आजीच्या काळातलं हे तेच जाणार. त्यामुळे तुम्ही तुमचा ठसा कसा उमटवताय हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण डेफिनेटली की काही गोष्टी ज्या ऑथेंटिक असतात त्यांचा इसेन्स तसाच राहिला पाहिजे आणि मग त्यात तुम्ही थोडेफार चेंजेस करू शकता. तर मी तुम्हाला अरे तुरे केलं तर चालेल ना? येस प्लीज. तू कुठल्या कॉलेजात होती? मी रामनारायण रुईया कॉलेज माटुंग्याला होते. रुईयाला सर आय एम शुअर तिकडचं नाट्यवालय किंवा INT वगैरे या गोष्टीमध्ये तू भाग घेतला असेल, तर तिकडे कसं तिकडचा अनुभव होता तुझा थिएटरचा? आता सगळ्यात मोठी गंमत मी सांगते. मी रुईयाला ऍडमिशन घेतलं कारण मला नाट्यवलय करायचं होतं आणि मी 5 वर्ष मी सगळं केलं पण मी नाट्यवलय केलंच नाही. कारण त्यावर्षी मी मयूरदादा आहेत मयूर वैद्य, मी त्यांच्याबरोबर लावणीचे शोज करत होते आणि डान्सचे शोज करायचे. सो वर्षभर आमचे तुला माहितीच असेल एकदा तारखा आपल्या लागल्या की लागल्या. सो मला माहिती होतं की डान्सच्या शोजमुळे मला रिहर्सलला कॉलेजच्या म्हणजे INT साठी आणि मला टाइम देता येणार नाही. सो 11वीचं वर्ष मला करता आलं नाही. म्हटलं चला आता 12वीत आपण नाट्यवलय करूया. तर मी माझ्या ज्युनियर कॉलेजची मी GS झाले. म्हटलं अरे मग हे आणि ते कसं मॅनेज करायचं, केलं नाही. मग मी फर्स्ट इयरला गेले. म्हटलं ह्या वर्षी युथ फेस्ट आणि नाट्यवलय आपण करायचं. तर मी परत कॉलेजमध्ये असंच काहीतरी कमिटीवर मग मी जॉईंट सेक्रेटरी झाले. मी एवढी फ्रस्ट्रेट झाले होते ना, मला असं होतं की मला नाट्यवलय करायचं, मला एकांकिका करायची आहे कॉलेजमध्ये. पण सेकंड इयरला असताना फॉर्च्युनेटली मला युथ फेस्ट करता आलं आणि त्यावेळेला आमच्या कॉलेजमधून मोजून 2 का 3 इव्हेंट्स पाठवले होते युथ फेस्टला. डान्स होता, एकांकिका होती. सो असं करत मग मी युथच्या टीममध्ये, मग मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये डायरेक्ट होते. मग मी तेव्हा झोनल्स केले, स्टेट्स केले, नॅशनल्स केलं. मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही सॉफेस्टसाठी गेलो, साऊथ एशियन युनिव्हर्सिटीजचं जे असतं. सो तेव्हा फोक ऑर्केस्ट्रा होता. पण ओव्हरऑल तू कुठल्याही कॉलेजला जा, तू कुठल्याही स्पर्धेला जा, आपल्या इकडची जी एक वाईब आहे ना की तुम्हाला अगदी झाडू मारण्यापासून ते खोके ठेवण्यापासून ते लाईट साऊंड सगळं करावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत की स्टेट्सला मी ऑन स्टेज काहीच करत नव्हते, माझा एकही इव्हेंट नव्हता. पण मी टीम बरोबर गेले, मी त्यांचं सगळ्यांचं मागे बॅकस्टेज तेव्हा मॅनेज करत होते जेवढं मला जमेल तेवढं. सो एक लर्निंग असते आणि आय थिंक ग्रुप्समध्ये काम करण्याची मजाच ती आहे, कारण तुम्हाला एक प्रत्येक जण एका लेवलवर असतं. तुम्ही जरी ऑन स्टेज करत असाल, तुम्हाला जरी लीड असेल कॉलेजच्या नाटकातही, तरी तुम्हाला येऊन सुरुवात तुमची तिथूनच होणार आहे जिथून सगळेजण करतात. त्यामुळे माझा अनुभव खूपच छान होता आणि आय थिंक माझं कॉलेज खूप जास्ती सपोर्टिव्ह होतं. मी सेकंड इयरला असताना मला माझी पहिली मालिका मिळाली. सो तेव्हा तेव्हा शूट अगदी म्हणजे महिन्याला 2-3 दिवस असायचं, पण तेव्हा मी युथ फेस्ट करत होते. मग मी TYला असताना मला माझी पहिली प्रॉपर मालिका मिळाली. तर मी महिन्यातले 25 ते 28 दिवस मी शूट करायचे. सो मला माहिती होतं की काय मला कॉलेजला काय मला जाता येणार नाहीये, ही लोक मला बोर्ड्सना बसू देतील की नाही इथपासून म्हणतो ना, मला टेन्शन आलं होतं. सो मग मी सरळ तेव्हा लेटर दिलं होतं कॉलेजला की मी 1 वर्षाचा गॅप घेतेय, कारण मला शूटमुळे नाही जमणार कॉलेजला यायला, मी नंतर कंटिन्यू करेन. बट आय थिंक मी रुईयाच्या सगळ्या प्रोफेसर्सना, इन्क्लुडिंग आमचे जे प्रिन्सिपल होते तेव्हा पेडणेकर सर होते,
आय विल ऑलवेज, मी खूप म्हणतो ना मनापासून त्यांचे आभार मानते. कारण प्रत्येकाने मला सांगितलं, अगदी माझ्या HOD पासून कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल ते असे होते की गॅप घेऊ नकोस, खूप मोठी चूक करतेस. ते म्हणाले तुझे इंटरनल्स आम्ही मॅनेज करू, तू तुझे सगळे वेळच्या वेळी असाइनमेंट्स देत जा, एकही परीक्षा चुकवू नकोस, जमेल तेव्हा कॉलेजला येत जा, आम्ही सगळं तुला आम्ही सपोर्ट करतो, कमी मार्क मिळाले तरी चालेल पण तू पण वर्ष वाया घालवू नकोस. त्यामुळे वेळेत माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि कॉलेजच्या सगळ्या टीचर्सने मला खूप जास्ती मदत केली आणि क्लासमेट्स पण खूप मोजके होते माझे, जे मला म्हणजे ज्यांना माहिती होतं. नाहीतर आपलं कॉलेजमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की एकदा तुमचा ग्रुप बनला की तुम्ही तुमचा ग्रुप काही सोडत नाही आणि नवीन कोणाला येऊ देत नाही. त्यामुळे पण टचवूड मला कॉलेजमध्ये असताना चांगले क्लासमेट्स होते. माझे सगळे फ्रेंड्स BA ला होते, मी एकटी BMM ला होते, पण टीचर्सने खूप छान सपोर्ट केला. सो त्यामुळे मला सगळं नीट म्हणजे म्हणतो ना की मी काम आणि कॉलेज लाईफ खूप छान प्रकारे मला एन्जॉय करायला मिळाली आणि खूप शिकायला मिळालं. अल्टिमेट गोष्ट हीच आहे की तुम्ही कितीही मोठे झालात तरी जी शिकण्याची वृत्ती आहे ना ती कधीच थांबली नाही पाहिजे. कारण ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की अरे मला तर आता सगळं येतंय, त्याच्या पुढे काही थ्रिल म्हणजे ते जे आपण म्हणतो ना थ्रिल हवं असतं ना, ते तुमचं थ्रिल त्या दिवशी संपून जाईल. कारण मग एकदा टॉपला पोचल्यावर नवीन काही करताच येणार नाही, मग काय बसून राहणार तुम्ही. सो माझा हा एक एक्सपिरियन्स होता की मी कॉलेजमध्ये खूप धमाल केली, खूप. तर आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या भारतामध्ये एवढे सगळे नृत्याचे प्रकार आहेत, जसे की भरतनाट्यम असेल, कुचिपुडी असेल, पण त्यात लावणी हा प्रकार तू का निवडलास? कसं असायचं की सुरुवातीच्या काळात म्हणजे आमच्या लहानपण सॅटर्डे संडे मराठी पिक्चर लागायचे. त्यावेळेस कशी लावणी असायची, ते म्हणजे फक्त पिक्चरलाच ऐकायला भेटायची. म्हणजे छायाचित्र हे लागायचे, त्यावेळेस लावण्या नाही, हिंदी सॉंग्स ऐकायला भेटायचे. मग ती लावणी अशी वाटायची की अरे काहीतरी युनिक आहे, म्हणजे वेगळं काहीतरी आहे. त्यांचं वाद्य वगैरे एकदम म्हणजे वाजलं की असं फ्रेश व्हायचं. मग त्यामुळे ती एक ओढ लागत गेली आणि परत मी पिक्चर याच्यासाठी नाही बघायचं की मला आवडतोय, पिक्चर लावण्यांसाठी बघायचं. कारण प्रत्येक पिक्चरमध्ये लावणी असायचीच, म्हणजे एक नाही 3 कधी कधी 2 4 अशा असायच्या. त्यामुळे मला ती लावणी बघत असं हे झालं. मग नंतर एकदा मी एक होता विदूषक बघितला आणि मग त्यानंतर माझं जीवन बदलून गेलं, किंवा मग त्या एक होता विदूषकने मला ते ओढून घेतलं लावणीमध्ये. मग नंतर तिथून माझा प्रवास खरा चालू झाला की लावणीच मला निवडायची. कारण बाकीचे त्यावेळेस तर एवढं काय हे नव्हते रियालिटी शो की मला म्हणजे ब्रेक डान्स किंवा मग हिपहॉप वगैरे त्या मला अजिबात समजल्या नाहीत किंवा बघितल्याही नाहीत. मिथुन चक्रवर्ती करतील तेवढंच डिस्को डान्स, त्याच्या व्यतिरिक्त मला कोणताही फॉर्म नव्हता माहिती. आणि हिंदीमध्ये तर आपलं नॉर्मल क्लासिकल वगैरे हेच चालायचं. पण मला लावणी म्हणजे असं झालं की लावणीच आहे आणि हेच करायचंय मला पुढे. तर आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. आणि मला तुला तर विचारायचंय की तू नाटक पण केलंयस, सिनेमा पण केलंयस, हिंदी सिरियल मध्ये पण काम केलंयस मी बघितलंय, आणि मराठी सिरियल मध्ये पण काम केलंयस. तर हे आता सगळे फील्ड सेमच आहेत ऍक्टिंग, पण त्याचे अनुभव असतील किंवा काही गोष्टी ज्या वेगळ्या असतील, ते काय वाटतं तुला काय? सगळ्यात पहिला जो मोठा फरक आहे दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये तो आहे पैसा. आपण नाही डिनाय करू शकत, हिंदी आपलं रिजनल असल्यामुळे तेवढे पैसे नाही आहेत जेवढे हिंदी प्लॅटफॉर्म्स वरती असतात. मी असं म्हणत नाही फक्त कलाकारांबद्दल किंवा जे ऑनस्क्रीन आहेत ॲक्टर्सना पैसे मिळत नाही असं नाही म्हणत आहे. ओव्हरऑल त्या प्रोडक्टसाठी असं आपण म्हणायला गेलो की TV सिरियल एक प्रोडक्ट म्हणून कमी बजेट असतं. मग आता जर प्रोड्युसरलाच से फॉर एक्झाम्पल 1 लाख मिळत असतील तर मग त्या 1 लाखातल्या प्रोड्युसरला डिरेक्टरलाही द्यायचंय, प्रोडक्शनच्या युनिटला द्यायचंय, स्पॉट, हेअर, मेकअप, सेटिंग, ॲक्टर्स, जेवण अरेंज करायचं असतं 3 वेळेचं 2 वेळेचं सेटवरती.
सो मग ऑब्व्हियसली ते पैसे तुम्हाला त्या त्या मीडियमला रिजनलमध्ये पैसे किंवा काय प्रकारचे तुम्हाला फॅसिलिटीज मिळत आहेत ह्या पण खूप डिफर करतात. हिंदीमध्ये ते नसतं. हिंदीमध्ये प्रत्येक आर्टिस्टला तुम्ही बघाल कमीत कमी 1 किंवा 2 आर्टिस्टना मिळून एक व्हॅनिटी असते, मेकअप रूम असते, किंवा तुमचं जे पेमेंट असतं प्रत्येक आर्टिस्टचं ते डिफर करतं. आणि ओव्हरऑल ना तुम्हाला क्वालिटी पण तशी मग चेंज होते. जसं आपल्याकडे एखाद्या मराठी फिल्मचं जे बजेट असेल ना तेवढं साधारण इकडे 1 महिन्याच्या फक्त टीव्ही सिरियल, हिंदी टीव्ही सिरियलचं बजेट असतं एवढं. सो मेजर फरक जो मला हिंदी आणि मराठी टेलिव्हिजनमध्ये दिसतो तो आहे बजेटचा. दुसरी गोष्ट माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आला आहे की मला दोन्ही ठिकाणी खूप चांगले को ॲक्टर्स मिळाले आहेत आणि अगदी लाईक फॅमिली असे मला को ॲक्टर्स मिळाले. सो अगदी मराठी मालिका जी मी करत होते तिथे आम्ही सगळे साधारण एकाच वयाचे होतो. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याशी मस्त म्हणतो ना एक मस्त आमचं गुळपीठ जमलं होतं. आणि हिंदीमध्ये मी जेव्हा सिरियल करत होते ना तेव्हा मी सगळ्यात लहान होते. मी तेव्हा 21 वर्षांची होते आणि सगळे माझ्यापेक्षा तेव्हा मोठे होते. पण सगळ्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं, खूप समजावलं, खूप गोष्टी शिकवल्या. तर मला चांगला अनुभव आलाय. पण मी हे पाहिलंय की हिंदीमध्ये लोक अजून प्रोफेशनल असतात गोष्टींना घेऊन. ती लोक वाहून जात नाहीत. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की एक मैत्रीत बऱ्याच गोष्टी होऊन जातात, जी चांगली आहे गोष्ट. पण मला असं वाटतं की एक कुठेतरी ना बाउंड्री ड्रॉ केली पाहिजे. कारण मग एकतर ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं की अरे तुम्हालाच एका पॉइंटला म्हणतो ना आपल्याला खूप एनर्जी आपल्याकडून आपण जेव्हा देत जातो ना आपल्यालाच ड्रेन्ड वाटणार मग. सो एक ते वाटतं मला. आणि दुसरी गोष्ट नाही तर मग खटके उडू शकतात. कारण एका पॉइंट पर्यंत मी सहन करू शकते, माझा मित्र आहे किंवा माझी मैत्रीण आहे म्हणून करेन. एका पॉइंटला तुमचा पेशन्स लेवल जाणार आहे. सो मला असं बऱ्याचदा वाटतं की आपल्याकडे भावकीत खूप जास्ती काम केलं जातं. तर थोडंसं एक लाईन ड्रॉ करण्याची गरज मला अशी वाटते. तुम्ही नाही केली किंवा जर तुम्ही तुमच्या ह्याच्यात राहिलात की मग लगेच बोलणं थोडं सुरू होतं की अरे ह्याला तर ॲटिट्यूडच आहे किंवा स्वतःला शाणी समजते किंवा अरे नको हिचे थोडे टँट्रम्सच असतात. हे एक आहे. किंवा मी जेंडर बायस हिंदी मराठीमध्ये खूप पाहिलं आहे की हिंदी इंडस्ट्रीमध्ये हिरोईन्सना जास्ती भाव मिळतो किंवा रादर इक्वल इम्पॉर्टन्स आहे. आपल्याकडे मी एक पाहिलंय की जेव्हा एखादी ॲक्ट्रेस किंवा एखादी हिरोईन जेव्हा किंवा एखादा लेट्स स्टार्ट विथ अ हिरो की मराठीत जेव्हा एखादा हिरो एखादी गोष्ट मागतो तेव्हा ती त्याची गरज असते म्हणून तो मागतो. पण जेव्हा एखादी हिरोईन ती गोष्ट मागते अरे बापरे शी इज बिंग टू डिमांडिंग, तेव्हा ती तिची गरज नसते, तेव्हा ती डिमांड करते. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप मला दिसून येतं. किंवा पे स्ट्रक्चर जो आहे इथे पण मला बराच डिफरन्स दिसतो की हिंदीमध्ये खूप कमी आहे की हिरो आणि हिरोईनला सारखं पेमेंट आहे, सिमिलर असतं. मराठीत नाहीये. मराठीत हिरोला जास्ती पेमेंट असतं हिरोईनपेक्षा. सो अशा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी डिफरन्शिएट. आणि अगेन जो मी पहिला मुद्दा म्हणाले की हा काय येतो कारण हिंदीमध्ये पैसा जास्ती आहे, मराठीत तेवढा नाहीये. तर आता ह्याच्यात एक कोणाला तरी दोष देणं नाहीये कारण प्रत्येक जण त्या लूपमध्ये आहे. अगदी प्रोड्युसर्स पासून ते स्पॉट पर्यंत कोणालाच पैसे मिळत नाहीये. त्यामुळे आपण एका कोणाची कॉलर नाही धरू शकत ह्या गोष्टीसाठी. पण हे असे काही आहेत. पण टचवूड मला लोक चांगली मिळाली आहेत माझ्या दोन्ही मालिकांमध्ये. तर आपल्या महाराष्ट्रात सण म्हटलं की एक वेगळाच जल्लोष असतो. तर आता गुढीपाडव्याला गिरगाव म्हणा किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबाग परळ असेल. तर तुमचा आवडता सण कोणता? गणपती. गणपती का? त्याचं कारण असं आहे, गणपती येतात 12 दिवसासाठी किंवा 11 दिवसासाठी. एक खूप धमाल असते. तसे सगळे सण आवडतात पण ते कसे येऊन गेलेले कळत नाही. पण एक
गणपती असे असतात की मस्त 12 दिवस 10 दिवस जे काही असेल ते धमाल करायची, मोदक वगैरे म्हणजे बरंचसं काही असतं, पण ते कलाकाराला अनुभवता येत नाही कारण खूप असे शो असतात किंवा कुठे जायचं असतं, त्याच्यामुळे आम्हाला गणपती नाहीत अनुभवता येत. पण जिथे आम्ही जातो, ज्यांनी आम्हाला बोलवलं त्या फॅमिलीत आम्ही खूप एन्जॉय करतो. So sweet. मला तर असं वाटतं की आपला तो माहितीये एक लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप्स असतात, तसं वाटतं मला बाप्पाला म्हटल्यावर, की तो वर्षातले 12 दिवस आपल्यासाठी खास येतो आणि मग त्याला जावं लागतं त्याच्या त्याच्या घरी. पण ते जे 12 दिवस असतात ना, मला असं वाटतं की मला जेन्युइनली खूप आवडतं की तेव्हा आपणहून माझी काही काम करण्याची, म्हणजे मी मुद्दाम काही काम घेईन असं माझं होत नाही. माझ्या घरी गणपती असतो, मी वरईला लहानाची मोठी झाले तर तिथल्या आमचा मंडळाचा तिथला गणपती असतो, माझ्या कॉलेजकडे 10 दिवसांचा गणपती असतो, माझ्या अनेक मित्रमैत्रिणींकडे गणपती असतो. आणि जसं दादा म्हणाला तसं आपण कुठे कुठे बोलवतात, शो असेल, काही भेट द्यायची असेल, सो मला माझं तेच आहे की मला आवडतं ते वातावरण, मला आवडतं. आणि मगाशी म्हणाले तसं की जे मेन उद्देश होतं गणपती साजरा करायचा किंवा गणेश चतुर्थी हा सण म्हणून साजरा करायचा, की सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी मजा करावी, क्रांती करावी, साजरा करावा तो सण. सो न विसरता आमचं ठरलेलं आहे की कॉलेजच्या गणपतीला मग आम्ही सगळे मित्रमैत्रिणी कुठेही असलो तरी कॉलेजच्या गणपतीला तो एक दिवस काढून आम्ही सगळे येतो. तिथे गेल्यावर सगळी जुनी लोक भेटतात, या ऑफकोर्स मोदक खायला मिळतात खूप आणि तेव्हा काही कंट्रोल नसतो त्याच्यावरती आणि 10 दिवस नसतो, अगदीच 10 दिवसही नसतो. मग त्यानंतर अजून एक कारण की प्रत्येक कलाकाराची सुरुवात म्हणजे पहिला जो स्टेज असतो तो माझ्या मते गणेशोत्सवाचा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या मंडळात आपले मला अजून आठवतंय की लहानपणी सोलो डान्स किंवा फॅन्सी ड्रेस, अगदीच काय नाही तर वक्तृत्व स्पर्धा, आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये मी आमच्या कॉलनीच्या इकडे वरईला आदर्शनगर नावाची जी चाळ आहे, सोसायटी आहे, तिथे मी लहानाची मोठी झाली. माझे आई वडीलही तिथेच लहानाचे मोठे झालेत, त्यामुळे तिथे जाणं भाग आहे, तोही घरचाच गणपती असल्यासारखा आहे आणि एक वेगळा आनंद मिळतो त्या सेवेतही. त्यामुळे गणपती माझ्यासाठी अल्टिमेट गणपती असेल. दिवाळी पण आवडते. कोणी बोलवलं तर म्हणजे असं असतं की यार समजा ताईंनी बोलवलं, ताईच्या घरी हा इकडे काहीतरी वेगळाच दिसतो, मग तू बोलवलं अरे यांच्या घरी तर वेगळाच दिसतो, म्हणजे अनेक रूप आहेत बाप्पाचे, ते अनुभवायला खूप मजा येते. आता तुमचे फॅन मुवमेंट्स भरपूर होत असतील ना, एक असं कुठलं तरी असेल ना की आयुष्यभरसाठी लक्षात राहणार असं आहे कुठलं? एक काकू आल्या होत्या ऍज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. सो त्या मला म्हणाल्या की तुमच्यामुळे माझ्या मुलाचं लग्न ठरलं. मला काही कळेच ना, म्हटलं माझ्यामुळे तू. सो मी ब्लँक झाले त्या वेळेला. मग नंतर त्या म्हणाल्या की त्यांच्या मुलाची गर्लफ्रेंड होती जशी थोडी जाड होती, तर सगळ्यांचं असं होतं की आम्हाला हिच्याशी त्याचं लग्न लावायचंच नाहीये. सो ती तिला भेटायलाच तयार होत नव्हते, कारण त्यांचं होतं की आम्हाला जाड मुलीशी आमच्या मुलाचं लग्न लावायचं नाहीये, हे त्यांचं होतं. पण इव्हेंच्युअली जेव्हा सिरियल सुरू झाली, त्यांनी बघितली सिरियल, मग त्यांना असं झालं की अच्छा आपण भेटायला काही हरकत नाहीये. आणि नंतर मग ते तिला भेटले आणि मग त्यांना असं रिअलाइज झालं, ते म्हणाले की नाही बरोबर आहे की एखाद्या व्यक्तीला आपण ती कशी दिसते ह्याच्यावरून फक्त जज नाही केलं पाहिजे. आणि ते म्हणे तेच आता बघितलं जातंय, दिसतंय कसं. त्यामुळे त्यांनी तो अनुभव सांगितला की त्यानंतर आम्हाला ते रिअलाइज झालं. आणि आता आमच्या सुनेशिवाय आमचं म्हणलं घरातलं पानही हलत नाही, कारण ते म्हणाले ती इतकी, म्हणजे ते म्हणू लागले की आम्ही तिला आता आमच्या घरची लती अशी हाक मारतो. सो माझ्यासाठी ती एक अचीवमेंट होती, कारण शेवटी आपण कुठलीही कला जी सादर करतो, लोकांमध्ये काहीतरी बदल, म्हणजे फक्त एंटरटेनमेंट आहे ठीक आहे, पण त्याच्यातून काहीतरी एक चांगला संदेश देता येत आहे. कारण टेलिव्हिजन हे एकमेव माध्यम आहे जे सगळ्यात ॲक्सेसिबल आहे. की फिल्मसाठी तुम्हाला थिएटरला जावं लागतं, प्रत्येकालाच जमतं असं नाही, किंवा जे लाईव्ह शोज होतात ते त्या ठिकाणी होतात, इतरांना नाही. टेलिव्हिजन एकमेव माध्यम आहे जे एका वेळेला हजारो लाखो घरांमध्ये तुम्ही पोहोचता. त्यामुळे तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे.
तर माझ्यासाठी ती एक अचीवमेंट होती. माझं किस्सा म्हणण्यापेक्षा एक म्हणजे किस्सा आहे पण खूप छान आहे तो. ॲक्च्युली मी परफॉर्मन्ससाठी गेलेलो. मग तिथे गेल्यानंतर परफॉर्मन्स वगैरे केला, पण मला तो एक अनुभव वेगळा आला. कारण त्या प्रेक्षकांमध्ये एक मुलगा आणि त्याची आई बसली होती. ते सर्व झाल्यानंतर ते भेटायला आले मला, आणि त्यानंतर तो मुलगा अगदी रडायला लागला एकदम, की तो बोलला, मी तुम्हाला बघून आहे ना, मी जसं तुम्ही टिकटॉक पासून आहात त्यावेळेसपासून बघतोय मी तुम्हाला, पण मी तुम्हाला जसं सरोज खान आहेत त्यांच्यासारखं मानतोय. वाव. एक वाव मुमेंट होती माझ्यासाठी ती. आणि त्याची आई त्याला सपोर्ट नव्हती करत. मग मी त्यांना भेटल्यानंतर तो आता कुठेतरी परफॉर्मन्स करायला लागलाय, का तर ते माझ्यामुळे. वाव. तर एक ती माझ्यासाठी खरंच खूप मोठी, आणि म्हणजे नाही आता मी एक्सप्लेन करू शकत. दुसरी गोष्ट, मी अजून एका परफॉर्मन्ससाठी गेल्यानंतर तिथे म्हणजे मी लावणीच अटायर केला होता, पण माझं असं असतं की एक प्रॉपर पारंपरिक करायचं, म्हणजे कोणतीही नेटची साडी नाही किंवा काहीच नाही. तर तिथे एक म्हणजे एक असं जुनी लोक असतात, त्यांना माहिती असतं काय काय लोकांना, काही लोकांना नाही. एक मावशी आल्या, त्या बोलल्या की मी एक सांगू? म्हटलं हां. मला अगदी बालगंधर्व दिसता तुम्ही. म्हणजे मला असं झालं की यार झालं, मी जिंकलो, एवढ्यात जिंकलो मी. आणि त्याच्यानंतर जी माझ्या डोक्यात कल्पना आली ती ही होती शोभायात्रेची. गिरगावची शोभायात्रा. आणि त्यामुळे मी ती गिरगावच्या शोभायात्रेला बालगंधर्वांचा लुक केला. म्हणजे मी त्यांच्यासारखा त्यांच्या इतपत एवढा छान नाही दिसू शकलो, पण मी एक छोटासा प्रयत्न केला की लोकांना बालगंधर्व काय होते किंवा कसे दिसत होते, कसे अटायर करत होते हे दाखवण्याचा छोटा प्रयत्न होता. सो हे किस्से आहेत. तुम्हा दोघांना मराठी कल्चर, जर आपण म्हटलं की मराठी संस्कृती, त्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? आय थिंक, अरे बापरे, खूपच कठीण प्रश्न आहे हा. काय म्हणून पटकन मी तुझ्याकडे बघितलं. खूपच कठीण आहे. काही असू शकतं, म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरापासून ते हापूस आंब्यापर्यंत काही. माझ्यासाठी भाषा असेल, कारण प्रत्येक गावात एक वेगळ्या प्रकारची मराठी, त्या मराठीला एक वेगळा लहेजा आहे. त्यामुळे प्रमाण भाषा आपण सगळेच बोलतो, पण ना मला एक मजा वाटते की प्रत्येक ठिकाणची मराठी खूप वेगळी आहे. आणि त्यामुळे आणि आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा हो. मिळालाय. त्यामुळे माझ्यासाठी तरी, आणि ना आपण मराठी बोलायला लागलो की एक ज्या भावना तुम्ही मराठी भाषेत एक्सप्लेन करू बोलू म्हणजे मांडू शकता ना, त्या इंग्लिश, हिंदी, दुसऱ्या कुठल्याच भाषेत तुम्ही बोलू शकत नाही, ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणजे माझा नाही कसं अमराठी सर्कल खूप आहे, आणि मी अमराठी लोकांमध्ये खूप असते कामानिमित्ताने. त्यामुळे आणि असे आम्ही दोघं तिघं कोणी मराठी भेटलो की इन्स्टंट आम्ही मराठीतच बोलायला लागतो, मग हिंदी. आणि मग ते असे आमच्याकडे बघत राहतात की तुमचं काय आहे, आम्हाला नाही कळत. म्हटलं मग शिका, मग तुम्ही आता शिका. कारण एक आपण मराठी बोलायला लागलो ना की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी असं टप 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 सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी, ते म्हणतो ना, जागच्या जागी आल्यासारखं मला खूप वाटतं. त्यामुळे आय थिंक माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची मराठी भाषा असेल, आणि मग इतर गोष्टी काय म्हणतो, आपला इतिहास खूप आहे. त्यामुळे आता मी त्या सगळ्या पुढे मी खूप छोटीशी आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी. पण आय थिंक माझ्यासाठी एक आपली भाषा म्हणू शकतो, भाषेवरून आपण सगळ्याच गोष्टींकडे येऊ शकतो असं मला वाटतं. सेंट्रल ही भाषा असेल, आणि मग तिकडून सगळं चालू. हा, म्हणजे भाषा आली तर म्हणजे आपल्याला इतिहासही कळतो, आपल्याला मराठी लोकही कळतात, किंवा इथलं कल्चरही कळतं. त्याच्यामुळे भाषाच. आणि खाद्य संस्कृती
महाराष्ट्राची खाद्य संस्कृती इतकी आहे. मला असे सगळे माझे स्पेशली जे अमराठी मित्र आहेत ना, ते नेहमी म्हणतात तुमच्या मुंबईत काय जेवण मिळतं, महाराष्ट्राचं काय, आमच्याकडे दिल्ली माझं असं होतं की 1 मिनिट, तुम्ही अजून मराठी जेवण जेवलाच नाही आहात. म्हणजे अगदी मालवणी पद्धतीचं जेवण वेगळं आहे, नाशिककडे वेगळं मिळतं. तुम्ही कोल्हापूर साईडला जा, सांगली साताऱ्याला जा, अगदी अमरावती बुलढाणा तिकडे जा, प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती इतकी वेगळी आहे की म्हणजे तुम्हाला महिना लागेल जर तुम्हाला सगळ्या प्रकारचं मराठी जेवण चाखायचं असेल तर. त्यामुळे खाद्य Even तू संस्कृती म्हणशील तर म्हणजे आपल्याकडे आता समजा वांग्याची भाजी इथे वेगळ्या पद्धतीने बनते, अजून वेगळ्या वेगळ्या सिटीमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक वेगळ्या पद्धतीने बनली जाते. हा आता घाटावरचा, म्हणजे आम्ही घाटावरचे बोलतो तर आमच्याकडे घाटावरचा मसाला टाकून वेगळी भाजी, म्हणजे मला असं म्हणायचं की हे पण एक गोष्ट 10 प्रकारे खाऊ शकतात. तसं दिल्लीमध्ये नाहीये, तुम्ही तीच एक गोष्ट एकच टायमाला खाऊ शकता आणि एकच प्रकारे. मी कुठेतरी वाचलेलं की जर आपण अख्ख्या जगातल्या टॉप अशा शहरांना बघितलं त्यात सगळ्यात उत्तम जेवण मिळतं, तर मुंबई कुठे तिकडे टॉप 10 मध्ये आणि दिल्लीवर पण एक असतं आपण बोलतो ना की समजा आता मी महाराष्ट्रातलंच मला आवडतं, तसं म्हणजे प्रत्येकाचं असतं. त्याच्यामुळे आपण कोणाला दोषी पण नाही म्हणू नाही. शकत. पण मला काय वाटतं माहितीये, मला हा खूप पर्सनल मुद्दा आहे परत, की मला न आवडणं ही एक गोष्ट झाली किंवा हा एक मुद्दा झाला, पण तुमचं वाईट आहे हे म्हणणं दुसरं आहे. की माझ्या आता जसं मला शेंगोळ्याची भाजी खूप आवडते, पण मला ती झेपत नाही, कारण माझं जे टॉलरन्स आहे तिखटाचं, किंवा मला कोल्हापूरचं जेवण किंवा त्या बाजूचं जे जेवण आहे काळ्या मसाल्यातलं ते मला नाही झेपत, कारण माझं टॉलरन्स नाही. पण मला माहिती आहे की ते जेवण खूप छान आहे, मला खाता येत नाही किंवा मला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून ती वाईट आहे हे म्हणणं चुकीचं आहे. तुमच्याकडचं खाणं असेल अप्रतिम, मी नाही म्हणणारच नाही, कारण मी नॉर्थला गेल्यावर सगळ्यात पहिले खाण्यासाठीच जाते. मी सगळं बरोबर आहे, पण याचा अर्थ हा होत नाही की आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. मी हे क्लेम करणारच नाही की अरे आमचं बेस्ट आहे तुमचं वाईट आहे. माझ्यासाठी मराठी खाद्य संस्कृती नंबर 1 वर असेल, पण हे माझ्यासाठी आहे ना, मी हे डिक्लेअर करत नाहीये की हे असंच आहे. तुम्हाला नाही आवडणार, कारण प्रत्येक जण, आता माझ्या घरी खोबरं वापरलं जातं, त्यामुळे मला त्याची सवय आहे किंवा त्या प्रकारच्या जेवणाची सवय आहे. तुम्ही दुसऱ्या कुठेतरी जा, महाराष्ट्रातच बघा, प्रत्येकाला मालवणी पद्धतीचं जेवण नाही आवडत, कारण त्यांच्याकडे काळा मसाला वापरला जातो, खोबरं नाही वापरलं जात. सो ही पर्सनल चॉईस आहे असं मला वाटतं, आणि ही गोष्ट आपण प्रत्येकाने जोपासली पाहिजे, जितकं होईल तेवढं फॉलो केलं पाहिजे. की ठीक आहे तुमच्या आवडीनिवडी असतील, पण तीच काळ्या दगडावरची रेष आहे असं नाहीये. पण तरी मराठी जेवण जास्त छान असतं असं बोलून मोकळा व्हायचं. आपण दिलेल्या उदंड प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही लगेचच ममाची बैठकचा दुसरा एपिसोड सुद्धा आणू, आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. बघत रहा ममाची बैठक, फक्त केसी मराठी मंडळाच्या यूट्यूब चॅनलवर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही पुढचा एपिसोड अपलोड केल्यावर तुम्हाला कळेल. धन्यवाद.